बरं, आता अमायनो ॲसिडला TRNA अटॅच होणार आहे. तर अमायनो ॲसिडचं आणि TRNAचं जॉईनिंग करण्याची जबाबदारी कोणत्या एन्झाईमची? त्या एन्झाईमचं नाव आहे अमायनो ॲसिड TRNA सिंथेसिस. काय नाव आहे त्याचं? अमायनो ॲसिड TRNA सिंथेसिस. मग एकदा का अमायनो ॲसिड TRNAला जॉईन झाला की त्याला म्हणतात चार्ज TRNA. TRNAचं काय झालं? चार्जिंग. पुन्हा सांगतोय, प्रोसेस समजून घ्या. नंबर 1, पेप्टाइड बॉन्ड तयार करायचा आहे. त्याला लागणार आहे एनर्जी आणि ती एनर्जी असते ATPची. जेव्हा अमायनो ॲसिडला ATP जॉईन होतो तेव्हा त्याला म्हणतात ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड. काय म्हणतात त्याला? ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड. हे झालं अमायनो ॲसिड, हा झाला ATP. अमायनो ॲसिड आणि ATP एकमेकांना जॉईन झाले. अमायनो ॲसिडला ATP जॉईन झाल्यावरती तो झाला ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड. मग हा ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड TRNAला जॉईन होईल आणि ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड TRNAला जॉईन होण्यासाठी जे एन्झाईम लागतं त्या एन्झाईमचं नाव आहे अमायनो ॲसिड TRNA सिंथेसिस. काय नाव आहे त्याचं? अमायनो ॲसिड TRNA सिंथेसिस. झालं क्लिअर? चला पॉज करा आणि लिहून घ्या. झालं लिहून झालं? बरं, आता पुढची स्टेप. ही प्रोसेस असते. हा असतो मेसेंजर RNA. याला खालून स्मॉलर युनिट ऑफ रायबोझोम जॉईन होतो, याला वरतून लार्जर युनिट ऑफ क्रोमोझोम जॉईन होतो आणि याला म्हणतात इनिशिएशन कॉम्प्लेक्स. काय म्हणतात याला? इनिशिएशन कॉम्प्लेक्स. बघा आता ही प्रोसेस कशी आहे ते नीट समजून घ्या. नंबर 1, हा असतो मेसेंजर RNA. काय असतो हा? मेसेंजर RNA. बघा बरं का, हा लार्जर युनिट आहे रायबोझोमचा, हा स्मॉलर युनिट आहे रायबोझोमचा. क्लिअर? प्रोसेस समजून घ्या. mRNAला पहिले कोण जॉईन होतं? स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम. हा स्मॉलर युनिट पहिले mRNAला जॉईन होईल. काय होईल? जॉईन होईल. कुठे जॉईन होईल? स्टार्टिंग कोडॉन AUGला. म्हणजे हा स्मॉलर युनिट जो आहे रायबोझोमचा तो AUG नावाच्या कोडॉनला शोधत असतो. AUG कुठे आहे त्याला जॉईन व्हायचं आहे, AUG कुठे त्याला जॉईन व्हायचं आहे. हा AUGला जॉईन झाला की लार्जर युनिट या स्मॉलर युनिटला जॉईन होतो. लार्जर युनिट बाइंड टू द स्मॉलर युनिट आणि तिघं मिळून काय बनवतात? इनिशिएशन कॉम्प्लेक्स. काय बनवतात ते? इनिशिएशन कॉम्प्लेक्स. या पद्धतीने. क्लिअर झालं? लार्जर युनिट कन्सिस्ट ऑफ अमायनो ॲसिड TRNA बाइंडिंग साईट. लार्जर युनिट जे असतं त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड TRNA बाइंडिंग साईट असते. म्हणजे अमायनो ॲसिड TRNAचं एन्झाईम इथून एंट्री करणार आहे A साईटनी. ही A साईट झाली, ही P साईट झाली आणि ही A साईट झाली. A साईटवरतून कोण आतमध्ये एंट्री करेल? TRNA, ज्याला ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड जॉईंड आहे. P साईटवरती काय तयार होईल? पेप्टाइड बॉन्ड. त्याला आपण पेप्टिडिल साईट म्हणतो. कोणती साईट म्हणतो? पेप्टिडिल साईट. आता बघा, इथून कोण आला? हा TRNA मिथ्योनिन नावाचा आला, AUGला जॉईन झाला. बरं, हा झाला इनिशिएटर TRNA. हा इनिशिएटर TRNAला जो अटॅच असतो त्याला म्हणतात अँटीकोडॉन आणि त्याचा कोडॉन जो असतो तो असतो mRNAवरती. इनिशिएटर TRNA हा मिथ्योनाइन नावाच्या अमायनो ॲसिडला घेऊन येईल. AUG कोड जो आहे ना त्याचे 2 कामं असतात. ट्रान्सलेशनची प्रोसेस सुरू करणं आणि मिथ्योनिन नावाच्या अमायनो ॲसिडला जॉईन करणं. हा P साईटला जॉईन होत असतो. इट्स अँटीकोडॉन UAC रेकॉग्नाइज द स्टार्ट कोडॉन AUG. TRNAवरती अँटीकोडॉन असतो UAC आणि त्याचा कोडॉन असतो AUG. क्लिअर झालं? चला पॉज करा आणि लिहून घ्या. स्ट्रक्चर पण काढून घ्या. डायग्राम मी काढलं. बरं, आता पुढे काय होणार आहे? इलॉंगेशन. काय होणार आहे पुढे? इलॉंगेशन. कसं होतं इलॉंगेशन? तर या पद्धतीने इलॉंगेशन होतं. प्रोसेस आता नीट समजून घ्या कशी आहे. सेकंड अमायनो ॲसिड TRNA जो आहे ना तो पुन्हा A साईटनी एंट्री करतो रायबोझोमच्या. त्याचा अँटीकोडॉन जो आहे तो सेकंड कोडॉनला जॉईन होतो mRNAच्या. mRNAवरचा कोडॉन TRNAचा अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी असा तो जॉईन होतो आणि मग 2 अमायनो ॲसिडच्या आतमध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पहिला अमायनो ॲसिड आणि सेकंड अमायनो ॲसिड आणि तो पेप्टाइड बॉन्ड तयार करण्यासाठी
पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम लागतं. कोणतं एन्झाईम लागतं? पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम. बरं, फर्स्ट अमायनो ॲसिड अँड इट्स TRNA आर ब्रोकन. म्हणजे जे आधीवालं अमायनो ॲसिड असतं ना, त्याची अटॅचमेंट TRNA बरोबर सोडून दिली जाते. म्हणजे हे दोन अमायनो ॲसिड एकमेकांना जॉईंट झालेत ना, मग हा TRNA याला सोडून देईल. मग जो TRNA ज्याच्यावरती अमायनो ॲसिड नाही आहे, अमायनो ॲसिडने त्या TRNAला सोडून दिलं, तो TRNA एक्झिट साईटमधनं बाहेर निघून जाईल. आणि मग पुढचा जो TRNA आहे अमायनो ॲसिडवाला, तो पुन्हा एंट्री करेल आणि मग हा रायबोझोम पुढे पुढे जाईल. या मेथडला म्हणत असतात ट्रान्सलोकेशन. काय म्हणता या प्रोसेसला? ट्रान्सलोकेशन. मग ही प्रोसेस रिपीट होत जाते दुसऱ्या कोडॉनसाठी, जे कोडॉन mRNAवरती आहे. आणि ट्रान्सलेशनच्या वेळेस रायबोझोम मूव्ह होत असतात कोडॉन टू कोडॉन. म्हणजे mRNAने मूव्ह होत, रायबोझोम मूव्ह होत असतात कोडॉन टू कोडॉन. आता हे कसं ते आपण बघूया. टर्मिनेशन कसं होतं ते नीट समजून घ्या. टर्मिनेशन होत असतं UAA वरती. याला म्हणतात स्टॉप कोडॉन, याला म्हणतात नॉनसेन्स कोडॉन. क्लिअर झालं? आता इथे आलं ना की हा अमायनो ॲसिड या TRNA जो आहे तो या अमायनो ॲसिडला सोडून देईल आणि नंतर सेपरेट होऊन जाईल. क्लिअर झालं? बघा, झालं, सोडून दिलं आणि दोन्ही रायबोझोम RNAला सोडून निघून गेले. ज्या वेळेला रिलीज फॅक्टर हा स्टॉप कोडॉनला बाइंड होत असतो, हा असतो रिलीज फॅक्टर. स्टॉप कोडॉनला जॉईंट झाला. आता इथून पुढे अमायनो ॲसिडची चेन बनवायची नाही. अमायनो ॲसिड चेन बनवण्याची प्रोसेस बंद करायची, म्हणजे ट्रान्सलेशन बंद होतं. ट्रान्सलेशन काय होतं? टर्मिनेट. पॉलीपेप्टाइड अँड TRNA आर रिलीज्ड फ्रॉम रायबोझोम. रायबोझोममधनं काय केलं जातं? हे रिलीज. मग हे रायबोझोम जे असतात ना, ते डिसोसिएट होता लार्ज आणि स्मॉल सब युनिटमध्ये. रायबोझोम काय होता? लार्ज आणि स्मॉल सब युनिटमध्ये काय होतं? ते रिलीज होतात. हा mRNA वेगळा झाला, हा स्मॉल RNA वेगळा, स्मॉल रायबोझोमचा छोटा युनिट वेगळा झाला, रायबोझोमचा मोठा युनिट वेगळा झाला. आणि मग ही अमायनो ॲसिडची चेन बाहेर पडली. याला आपण म्हणत असतो प्रोटीन. काय म्हणतो आपण त्याला? प्रोटीन. चला पॉज करा आणि लिहून घ्या. बरं, आता पुढे ही ट्रान्सलेशनची प्रोसेस कशी असते ते बघून घ्या. जे पहिला क्वेश्चन असा की या DNAपासनं हे रेड कलरवाले RNA तयार होता आणि RNAला हे मल्टिपल रायबोझोम तयार होता. त्याला म्हणतात पॉलीरायबोझोम. काय म्हणतात त्याला? पॉलीरायबोझोम. आणि या रायबोझोममधनं प्रोटीन बाहेर पडत असतं. अ ग्रुप ऑफ रायबोझोम असोसिएटेड विथ mRNA फॉर ट्रान्सलेशन इज कॉल्ड ॲज पॉलिझोम किंवा रायबोझोम. mRNA तयार करण्यासाठी प्रोटीन तयार करण्यासाठी ट्रान्सलेशन, प्रोटीन तयार करण्यासाठी mRNAला जे मल्टिपल रायबोझोम्स अटॅच झालेले असतात तर त्याला आपण पॉलिझोम किंवा पॉलीरायबोझोम म्हणत असतो. mRNAवरती काही ॲडिशनल सिक्वेन्स असतात ज्यांचं ट्रान्सलेशन होत नसतं. त्याला UTR म्हणतात. अनट्रान्सलेटेड रिजन. काय म्हणतात त्याला? अनट्रान्सलेटेड रिजन. हे अनट्रान्सलेटेड रिजन 5 एंडला पण असतं बिफोर स्टार्ट कोडॉन आणि 3 एंडला पण असतं आफ्टर स्टॉप कोडॉन. UTR म्हणजे अनट्रान्सलेटेड रिजन. UTR म्हणजे ज्याचा जेनेटिक कोड mRNAवरती कॉपी केला जात नाही. 5 एंडच्या साईडला पण UTR असतं, 3 एंडच्या साईडला पण UTR असतं. पण 5 एंडच्या साईडला UTR जे असतं ते स्टार्ट कोडॉनच्या आधी आणि 3 एंडला जे UTR असतं ते स्टॉप कोडॉनच्या नंतर. क्लिअर? दे आर रिक्वायर्ड फॉर एफिशियंट ट्रान्सलेशन प्रोसेस. म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेस व्यवस्थित झाली पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त छोटं प्रोटीन किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन मोठं तयार झालं नाही पाहिजे, यासाठी हे होत असतं. क्लिअर झालं? चला पॉज करा आणि लिहून घ्या. बरं, आता याच्या पुढे ही प्रोसेस कशी असते ते नीट बघून घ्या. सर्वात पहिले असतो मेसेंजर RNA. याच्यावरती असते कॅप. 5 एंडला कॅप असते. इकडे असतं 3 एंड. इकडे AAAवाला सिक्वेन्स असतो. 200 to 300 AA असता. UAA म्हणजे स्टॉप कोडॉन. आता या mRNAला हा स्मॉलर सब युनिट लागणार आहे, एक लार्जर सब युनिट लागणार आहे. रायबोझोमचा स्मॉल सब युनिट, रायबोझोमचा लार्ज युनिट. आणि हे असतात RNA, tRNA लागत असतात.
त्याचबरोबर लागत असतं पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम. तर एवढं सगळं रॉ मटेरियल आहे प्रोटीन तयार करण्याच्या प्रोसेसला. आता ही प्रोटीन तयार करण्याची प्रोसेस कशी होत असते हे आपण बघूया. चला पहिले हे लिहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या. आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे. सर्वात पहिली मेथड इनिशिएशन. स्मॉलर सब युनिटला RNA अटॅच झाला, मेसेंजर RNAची AUG साईट इथे अटॅच झाली. मग याला लार्जर सब युनिट जॉईन झाला. मग आता हे तिघंजणं जॉईन झाले, याला म्हणता इनिशिएशन कॉम्प्लेक्स. मग त्याच्यानंतर पुढे येणार आहे इलॉंगेशनची प्रोसेस. याच्यामध्ये हा tRNA आला इथे UAC नावाच्या अँटीकोडॉन बरोबर आणि मिथिओनाईनला अमायनो ॲसिडला पकडून आला. त्यांनी A साईटमधनं एंट्री केली, तो P साईटपर्यंत पोचला. मिथिओनाईल tRNA बाइंड टू द P साईट, पुढे जॉईन झाला तो P साईटला. मग त्यानंतर एक दुसरा tRNA येणार आहे, इलॉंगेशनची प्रोसेस आला. दुसरा tRNA, सेकंड tRNA आला, तो A साईटला बाइंड झाला. आता हे दोन अमायनो ॲसिड जे आहे यांच्यामध्ये पेप्टाईड बॉन्ड तयार होणार आहे. या पेप्टाईड बॉन्डला पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचा एन्झाईम लागणार आहे. पेप्टाईड बॉन्ड तयार झाला पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाच्या एन्झाईमनी. आता हा रायबोझोम मागे सरकला, रायबोझोम काय झाला पुढे आला. आता ही A साईट पुन्हा काय झाली रिकामी झाली. मग हा रिकामा tRNA जो आहे ज्यांनी अमायनो ॲसिडचा बॉन्ड सोडून दिला होता, हा tRNA बाहेर पडला. आता या A साईटनी पुन्हा एक अमायनो ॲसिड आलं, हिस्टिन नावाचं अमायनो ॲसिड आलं. पुन्हा पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचं इथे एन्झाईम येणार, या दोघांमध्ये पेप्टाईड बॉन्ड तयार करणार. आता पुन्हा हा इकडे सरकणार, बरोबर. आता सरकता सरकता अशी अमायनो ॲसिडची चेन बाहेर पडत असते. मग शेवटी येत असतो UA नावाचा कोड, याला म्हणतात स्टॉप कोडॉन. इथे एक अमायनो ॲसिड जॉईन झालं, पुन्हा पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाचा एन्झाईम आलं, हा पुन्हा पुढे सरकला. आता या ठिकाणी कोण आलं AAA. इथे कोण येणार आहे आता, याला म्हणतो आपण स्टॉप कोडॉन आणि त्याच्यावरती असतो रिलीज फॅक्टर. काय असतो रिलीज फॅक्टर. मग हा रिलीज फॅक्टर झाल्यानंतर हे दोघं वेगळे होतात, mRNA सोडून जातात आणि अमायनो ॲसिडची चेन काय होते बाहेर पडते. या पद्धतीने प्रोटीन तयार होतं आणि ते प्रोटीन बाहेर पडतं. चला पॉज करा आणि लिहून घ्या.